CS, IT, AI, ENTC, मेकॅनिकल किंवा माझ्या आवडत्या कॉलेजसाठी मला किती पर्सेंटाईल लागतील, हा आजच्या घडीचा प्रत्येक मनातील प्रश्न आहे. प्रत्येक पालकाच्या किंवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील हा प्रश्न आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की काय काय प्रकारचे कॉलेजेस असतात, कोणत्या प्रकारच्या कॉलेजमध्ये आपल्याला समजा CS, IT, AI किंवा मेकॅनिकल सारख्या ब्रांचेस घ्यायचे असतील तर काय पर्सेंटाईल आपल्याला लागणार आहेत, आणि आपण हे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हे दोन्ही गोष्टी कम्पेअर करून आज समजून घेऊया की काल आलेल्या रिझल्टमध्ये तुम्हाला काय मिळू शकतं. नमस्कार, माझं नाव यश आराध्य आहे. मी 8 वर्षापासून इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग करतोय आणि या वर्षी सुद्धा तुम्हाला मी सारथी असल्यासारखा मी तुम्हाला पूर्णपणे या काउन्सिलिंग मध्ये मदत करणार आहे. सो सुरू करूया की आपल्याकडे किती प्रकारचे कॉलेजेस आहेत, पहिले तुम्ही हे समजून घ्या. लक्षात घ्या, काय होतं इंजिनिअरिंग काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला लिस्ट देणारे भरपूर मिळतील किंवा काउन्सिलिंग करणारे भरपूर मुलं वगैरे भेटतील. ते काय करतात माहितीये का, 60% असेल तरी तुम्हाला CS ची 4-5 कॉलेज देतात. मी कित्येक व्हिडिओज बघतो की 60 to 80% मध्ये कॉलेजेस, आणि त्या कॉलेजेसची नावं जर बघितली ना तर पुण्याचे, मुंबईचे लोक जे त्या कॉलेजच्या बाजूला राहतात ना ते सुद्धा तिथे ऍडमिशन घेत नाहीत, अशी ती कॉलेजेस असतात. आता एक कॉलेज आहे, मी कालच एक व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की 60% असेल तरी हे कॉलेज मिळेल. त्या कॉलेजमध्ये टोटल इंजिनिअरिंग कॉलेज असून 12 शिक्षक आहेत. पुण्यामधलं कॉलेज आहे, फक्त 12 शिक्षक आहेत. विचार करा, म्हणजे ते काय लेवलचं कॉलेज असेल. मग काय असतं समजून घ्या, काउन्सिलिंग किंवा या प्रोसेसमधून आपल्याला साध्य काय करायचंय. आपल्याला साध्य हे करायचं की आपल्याला चांगलं कॉलेज मिळवायचंय. कॉलेज मिळवणं आपलं टार्गेट नाहीये, आपलं टार्गेट आहे चांगलं कॉलेज मिळवणं. का चांगलं कॉलेज मिळवायचं हे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो, मग मी कट ऑफ सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करेन. लक्षात घ्या, मी कॉलेजला 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतो. ग्रेड A, B, C, D. हे ग्रेड म्हणजे काय की मी त्या कॉलेजच्या प्लेसमेंट्सवर मी त्यांना डिवाइड करतोय. लक्षात घ्या, त्या कॉलेजचा कॅम्पस किती मोठा आहे, त्या कॉलेजमध्ये काय म्हणूया जागा किती मोठी आहे, काय आहे काय नाही, हे आपल्याला फरक पडत नाही. आपण शिक्षणासाठी येतोय आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं नोकरीसाठी येतोय. सो सगळ्यात महत्वाचं मी 2च गोष्टी कधीही कोणत्याही कॉलेजमध्ये बघतो. सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये शिकवलं जातं का चांगले शिक्षक आहेत का. जसं कमिन्स सारखं कॉलेज झालं, तिथे सगळे शिक्षक PhD असतात किंवा खूप हाय लेवल टीचर्स असतात. मग असे सगळे चांगले शिक्षक त्या कॉलेजमध्ये आहेत का, लेक्चर्स होतात का. आणि दुसरं मी बघतो ते म्हणजे त्या कॉलेजमध्ये नोकरी, प्लेसमेंट याच्या संधी उपलब्ध आहेत का. जर हे ते कॉलेज अचीव्ह करत असेल तर ते ग्रेड A, B, C, D याप्रमाणे मी ते कॅटेगराईज करतो. बाकी त्या कॉलेजमध्ये कॅम्पस आहे का, ते पुण्यातच आहे का, ते इथेच आहे का, असं नाही. ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण A, B, C, D डिस्कस करूया. मग हे ए म्हणजे काय माहिती का, इथे 100 पेक्षा जास्त कंपनीज येतात म्हणजे येतात. मग तुम्ही म्हणाल दादा मला तर एकच कंपनी हवी आहे, 100चं काय करायचंय. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही 100 कंपनी तुमच्या कॉलेजमध्ये आल्या तर तुम्ही 70 साठी एलिजिबल व्हाल. 70 कंपनीज तुम्हाला हो म्हणतील. त्यांची पहिली परीक्षा होत असते, तेव्हा कुठं तुम्ही 40 एक कंपनीच्या परीक्षा पास कराल. मग जेव्हा तुम्ही परीक्षा पास कराल, 20 एकचे तुम्ही इंटरव्ह्यूज, तुम्हाला कॉल येईल की चला तुम्ही इंटरव्ह्यूला द्या. आणि जेव्हा तुम्ही 20 इंटरव्ह्यू द्याल त्यात काही ना काही चुकाल, पहिला चुकाल, दुसरा चुकाल, त्याच्यात तुम्ही स्वतःला सुधारणा करत जाल. पहिल्यांदा कंपनी आली लगेच सिलेक्शन झालं असं होत नसतं. आपण चुकतो, आपल्याला माहित नसतं इंटरव्ह्यू कसा द्यायचा, परीक्षा कशी द्यायची. मग जेव्हा 100 कंपनीज येतील याचा अर्थ काय, 100 संधी तुम्हाला मिळतात. 100 चुकण्याचे चान्सेस आहेत. जसं CET यावेळेस 2दा झाली, फायदाच झाला ना आपल्याला, की पहिल्यांदा CET झाली, मे बी कोणी आजारी असेल, कोणाला जमलं नसेल, त्याने सेकंड CET मध्ये चांगलं प्रिपेअर केलं. तसंच जर 100दा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी एका वर्षातून मिळतीये तर तुम्हाला फायदा हा होतो की जरी चुकत चुकत गेला तर ऍटलीस्ट 100व्या कंपनीमध्ये का असे ना तुम्हाला जॉब मिळते. म्हणून एखाद्या कॉलेजमध्ये किती कंपनीज येतात हे खूप महत्वाचं आहे. तर फॉर एक्झाम्पल मी ग्रेड A म्हणजे असे कॉलेजेस म्हणेन ज्या 100 पेक्षा जास्त कंपनीज येतात. ग्रेड B म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 45 ते 75 कंपनीज दरवर्षी ऑन अँड ऍव्हरेज येत असतात. ग्रेड C म्हणजे 25 ते 30 कंपनीज येतात. आणि ग्रेड D जसं मी मगाशी एका कॉलेजचं उदाहरण दिलं, मला नाव नाही घ्यायचं त्या कॉलेजचं, पण ते कॉलेज सुद्धा आजकाल सगळ्या मी बघतो काउन्सिलर्सच्या किंवा कोणाच्या लिस्टमध्ये आहे. पण ते कॉलेज मी तुम्हाला खरं सांगतो माझ्यापासून खूप जवळ आहे, मी ते बघितलेलं आहे. त्या कॉलेजमध्ये 12 ते 13 शिक्षकाच्या वर स्टाफ पण नाहीये, परमनंट स्टाफ. बाकी सगळं असं रिक्रूट केलेला आहे. तो फक्त एका तासाच्या लेक्चरसाठी येतो आणि तो लेक्चर देऊन जातो. प्लेसमेंट, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट नावाचा ऑफिसर असतो प्रत्येक कॉलेजमध्ये. त्याचं काम असतं की कॉलेजमध्ये कंपनी आणणं किंवा कॉलेजमध्ये पूर्ण सगळं मॅनेज करणं प्लेसमेंट संबंधात. थोडक्यात त्याची जबाबदारी असते त्या व्यक्तीची की प्लेसमेंट मिळवून देणं. पण तो तिथे असाइंडच नाहीये कित्येक वर्षापासून. सो लक्षात घ्या, अशा कॉलेजमध्ये जाण्यात काही पॉइंटच नाही. आपल्याही गावाकडे कॉलेजेस आहेत, तेही हेच करतायत, मग पुण्यात कशासाठी यायचंय, चांगलं काहीतरी मिळावं म्हणून. सो माझा प्रत्येकाला प्रांजळ सल्ला, लक्षात मी काउन्सिलिंग मध्ये सुद्धा हेच सांगतो की प्रत्येकाने A, B, C मध्ये बघा, D मध्ये आपल्याला जायचंच नाहीये. तिथे कॉम्प्युटर सायन्स मिळू दे, मेकॅनिकल मिळू दे, नाही तर काही फ्री जरी मिळालं तिथे आपल्याला जायचं नाही. तिथे आपल्याला मिळून काही उपयोगच नाहीये. लक्षात येते.
मग हे ए बी सी चे कट ऑफ काय असतात हे थोडंसं समजून घेऊया. लक्षात घ्या, ए मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट 97 अँड अबोव्ह पर्सेंटाईल तुमचं असलं पाहिजे, तरच तुम्हाला ए मध्ये एंट्री मिळणार आहे. जर मी सीएस, आयटी, एआय, ईएनटीसी सारख्या ब्रांचेसचा विचार करत असेल तर, आणि जर मी मेकॅनिकल सारख्या ब्रांचेसचा विचार करत असेल तर इथे मात्र तुम्हाला ऍटलिस्ट 95 प्लस पर्सेंटाईल असलं पाहिजे, तर आणि तरच तुमचा चान्स बनतो की तुम्ही ए मध्ये एंट्री करू शकाल. जर तुम्हाला बी ग्रेड कॉलेजेस हवे असतील ज्यामध्ये 40 ते 75 कंपनीज येतात, तिथे जाण्यासाठी ह्याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर डी.वाय. पाटील अकुर्डी असं एक कॉलेज आपण तुम्ही धरू शकता. ए म्हणजे सीओईपी, पीआयसीटी सारखे कॉलेजेस. मग ग्रेड बी मध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट 91 अँड अबोव्ह पर्सेंटाईल हवंय, तर तुम्हाला तिथे सीएस, आयटी, एआय, ईएनटीसी मिळू शकतं. आणि मेकॅनिकल जर हवंय तर ऍटलिस्ट 89 किंवा 88 च्या अबोव्ह हवंय, तर तुम्हाला मे बी बी मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. बी मध्ये ऑलमोस्ट माझ्या लिस्टमध्ये 15 एक कॉलेजेस आहेत जे बी मध्ये येतात. ए मध्ये एक 10 कॉलेजेस आहेत जे ए मध्ये येतात. ठीक आहे. मग कॅटेगरीचा जेव्हा विचार करेन मी, एससी एसटी कॅटेगरी असेल तर मग याच्यामध्ये तुम्ही समजू शकता की ते 95 लागत असेल तर ते 92 म्हणजे 3-4 पर्सेंटाईलचा 100% याच्यामध्ये फरक पडत असतो. मग मी जर विचार केला की ग्रेड सी मध्ये मला जायचंय आणि मला तिथे सीएस, आयटी, एआय मिळवायचंय, तर ऍटलिस्ट तुम्हाला 85 अँड अबोव्ह पर्सेंटाईल पाहिजे. जर तुमची कॅटेगरी जनरल, ओपन, ओबीसी, नॉर्मल कॅटेगरी असेल तर 85 अँड अबोव्ह पाहिजे, तरच तुम्हाला सी मध्ये मिळायचा चान्स आहे. ऍटलिस्ट 86, 87 असेल तर थोडंफार आपण म्हणू शकतो की मिळेल, तिथे ईएनटीसी पर्यंत आपल्याला मिळू शकतं. आणि तेच जर तुम्हाला मेकॅनिकल घ्यायचं असेल तर ऍटलिस्ट तुमचे जे पर्सेंटाईल आहेत ते 82, 83 च्या वर हवेत, तर तुम्हाला मेकॅनिकल सुद्धा ग्रेड सी मध्ये मिळू शकतं. मग राहिलेल्यांनी काय करायचं, दादा ऍडमिशनच घ्यायचं नाही का आम्ही? तर लक्षात घ्या, कोर ब्रांचेसचा कट ऑफ खाली खाली कमी होत असतो. सर तुम्हाला ग्रेड सी मध्ये मेकॅनिकल तुम्हाला कमी पर्सेंटाईलवर सुद्धा मिळू शकतं, तुम्हाला इलेक्ट्रिकल कमी पर्सेंटाईलवर सुद्धा मिळू शकतं, पण ग्रेड डी हे आपलं टार्गेटच नाहीये. मग आपल्याकडे काय ऑप्शन्स असू शकतात? आपल्याला खूप कमी पर्सेंटाईल असेल तर सगळ्यात पहिला ऑप्शन असू शकतो की आपण ब्रांच सीएस हेच घ्यायच्या भानगडीत पडायचं नाही. सीएसच्या जागी आयटी घ्या, आयटीच्या जागी एआय घ्या, एआयच्या जागी ईएनटीसी घ्या. तेही मिळत नसेल तुम्हाला तर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल घ्या. उलट भविष्यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल साठी भरपूर ओपनिंग्स असणार आहेत, त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाहीये. मग का बरं मी एवढा फोर्स का करतोय की तुम्ही ग्रेड सी मध्ये जा, ए मध्ये जा, बी मध्ये जा? लक्षात घ्या, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कॅटेगरीच्या मुलांना तर आरामात मिळतं, त्याची चिंता करायची गरज नाहीये. आणि त्यातल्या त्यात ओपन असेल, ओबीसी कॅटेगरी असेल किंवा एससीबीसी कॅटेगरी असेल ज्यामध्ये फार कट ऑफ जास्त असतात, तर त्या केसमध्ये मात्र थोडंसं तुम्हाला 70, 75 अबोव्ह असेल तर मग तुम्हाला ग्रेड सी, ग्रेड बी मध्ये सुद्धा मिळू शकतं. आता खूपच कमी पर्सेंटाईल असेल तर त्यालाही बरेचसे ऑप्शन्स आहेत, ते मी नवीन व्हिडिओमध्ये डिस्कस करेन. तुम्ही मला कमेंट करा की दादा बिलो 70 पर्सेंटाईल मुलांनी काय केलं पाहिजे, तर मी तुम्हाला तेही सजेस्ट करेन. सो जर 70च्या वर असेल तर चान्स आहे की तुम्हाला ए बी सी मध्ये तुम्ही कुठे ना कुठे ऍडजस्ट होऊन जाणार. मग आता मी पुन्हा मेन्शन करतो की सी मध्ये का जायचं किंवा या कॉलेजेसमध्ये का जायचं. 2 गोष्टी लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूचं वातावरण खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, जर तुमच्या आजूबाजूला एक असा मुलगा आहे की तो म्हणतोय मला प्लेसमेंट 4थ्या वर्षानंतर घ्यायचीच आहे, मी या कंपनीचा आज रात्रीपासून अभ्यास सुरू करणार आहे, तर तुम्ही पण काय करता की चला तो म्हणतोय ना या कंपनीत जायचंय, माझं पण मन आहे की मला इकडे जायचंय. सो चांगल्या कॉलेजमध्ये काय असतात, हुशार मुलं असतात, चांगली मुलं असतात, चांगले शिक्षक पण असतात. त्याच्याने काय होतं, एक चांगलं एन्व्हायरमेंट तुमच्या आजूबाजूला क्रिएट होतं. उदाहरणार्थ जर तुम्ही पीआयसीटी मध्ये गेलात किंवा कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये गेलात, शिक्षक हे इंग्लिश मधून शिकवतात. बऱ्यापैकी मुलांचं पण थोडंसं कम्युनिकेशन असं नसतं, इंग्लिशमध्ये असतं, बट स्टील थोडंफार कम्युनिकेशन चांगलं असतं. त्यामुळे काय होतं, जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ येते ना तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड केलेलं असतं. कित्येकदा काय होतं, मुलांची चांगली स्वप्न असतात की एमएस ला जायचंय, पुढे शिकायचंय किंवा मला या कंपनीमध्ये नोकरी घ्यायची आहे, किंवा फायनल इयर मध्ये माझा एक मित्र आहे किंवा सिनियर आहे त्याला इकडे नोकरी लागली आहे, तर तुम्ही प्रयत्न करता की मला पण तिथे नोकरी मिळाली पाहिजे. सो फर्स्ट थिंग इज ऑफकोर्स तुम्हाला तिथे चांगला स्टाफ मिळतो. सेकंड थिंग इज तुम्हाला प्लेसमेंटसाठी भरपूर संधी मिळतात. जेवढ्या जास्त तुमच्या कॉलेजमध्ये समजा एकच कंपनी आली आणि 1000 मुलं आहेत, तुम्हाला संधी मिळाली काय नाही मिळाली काय क्रॅक करता येणं खूप डिफिकल्ट आहे. ऍटलिस्ट तुमच्या कॉलेजमध्ये 25 एक कंपनीज तरी आल्या पाहिजेत. सो प्लेसमेंट चांगलं असलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्याला एन्व्हायरमेंट मिळत असतं. सो प्रत्येकाला ऍडमिशन मिळणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही 60 पर्सेंटाईलला सुद्धा तुम्हाला कित्येक कॉलेजेस मिळतील की जिथे सीएस मिळेल, पण आपल्याला त्या कॉलेजेसमध्ये जायचं नाहीये. त्या कॉलेजेसपेक्षा आपली गावाकडची कॉलेजेस बरी आहेत. सो ज्यांना पर्सनल काउन्सिलिंग मध्ये इंटरेस्ट आहे
ज्यांना वाटतं की त्यांची काउन्सिलिंग त्यांना आमच्या टीमकडून किंवा माझ्याकडून करून घ्यायची आहे, तुम्ही या नंबरवर कनेक्ट करू शकता. उद्या आपण आपली पर्सनल काउन्सिलिंग एनिवे लॉन्च करणार आहे. त्यामध्ये मी संपूर्ण माहिती देईल की आम्ही आपल्या काउन्सिलिंगमध्ये काय करतो, कशी मी तुम्हाला मदत करू शकतो. अजून तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तुमचे पर्सेंटाईल किती आलेत आणि तुमची कॅटेगरी काय आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी तुम्हाला सांगेन की ग्रेड ए, बी, सी, डी यामधलं तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं आणि कोणती ब्रांच तुम्हाला मिळू शकते हे मी तुम्हाला प्रेडिक्ट करून सांगणार आहे. सो कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू